स्वामीम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। कालचा व्हिडिओ लक्ष्मी कुंचमच्या व्हिडिओची म्हणजे मला इतकी छान प्रचिती आलेली आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की आज तो व्हिडिओ इतक्या जणांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपल्याकडची सगळी कुंचम जी आहेत ती गेलेली आहेत, पण तरी सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट जे मी काल म्हणत होते की तुमच्याकडे ऑफर जी आहे फक्त आणि फक्त रविवारपर्यंत राहील, तर ते रविवारपर्यंतचा जो स्टॉक होता तो स्टॉक रविवारपर्यंतच्या कुंचमचा सेल हा सगळा आणि सगळा कालच झालेला आहे। त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद। पण तरीसुद्धा तुमच्यासाठी मी आज परत एक छान बातमी घेऊन आलेली आहे की जरी रविवारपर्यंतची ऑफरचा जो स्टॉक होता तो जरी संपला असेल, पण तरीसुद्धा तुमच्या स्वतःसाठी मी माझा शब्द मोडणार नाही आणि मी माझा शब्द त्यासाठी मोडू शकत नाही। कारण तुम्हा सर्वांना मी म्हटले होते की रविवारपर्यंत सर्व जे प्राइस आहे आपल्या लक्ष्मी कुंचमचे हे जे असणार आहे हे 999 रुपये फक्त असणार आहे। 999 रुपये फक्त। रविवारनंतर जे कोणी ऑर्डर करेल त्यांना 1100 रुपयामध्ये सगळं मिळेल। आणि आता मी त्यामध्ये थोड्या गोष्टी ॲड करत आहे। तर ज्यांचे पार्सल गेलेत त्यांचे गेलेत, पण आता ज्यांचे पार्सल जाणार आहेत त्यांच्यामध्ये त्यांना मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सरप्राईज असणार आहे। आणि काय सरप्राईज असणार आहे तर त्याच्यामध्ये मी माझ्याकडून 2 वस्तू ॲड केलेल्या आहे। माझ्या स्वतःतर्फे 2 त्यामध्ये वस्तू ॲड केलेल्या आहे। तुम्हाला त्यासाठी काहीही पैसे पे करावे लागणार नाही, पण माझ्यातर्फे मी ते तुम्हाला देणार आहे। 2 नाही 3 वस्तू तुम्हाला देणार आहे आणि ते काय काय हे मी तुम्हाला आज सांगते। त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि अजूनपर्यंत जरी कोणत्या ताईंना तुम्हाला जर का तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या बहिणीसाठी, तुमच्या जावेसाठी, तुमच्या मुलीसाठी, तुमच्या म्हणजे बहिणीसाठी राखी पौर्णिमा आलेली आहे बघा, भले राखी पौर्णिमेपर्यंत ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, पण पुढे जाऊन तिच्या आयुष्यात ती ही पूजा करू शकेल आणि तिला तिच्या आयुष्यात बदल घडेल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले असे फळ मिळणार आहे। तर बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुम्हाला लक्ष्मी कुंचम भेटणार आहे। आता हे जे आहे हे आपल्याकडे जे अवेलेबल आहे लक्ष्मी कुंचम, हे कालच मी तुम्हाला दाखवलं होतं। सगळ्या ताईंना कालच मी दाखवून झालं होतं की अशा प्रकारे हे लक्ष्मी कुंचम आहे। आता लक्ष्मी कुंचम हे अशाच प्रकारचं ह्याच डिझाईनचं मार्केटमध्ये तुम्हाला ना भरपूर जण म्हणजे खूप जण जे कुंचम विकत आहेत त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ते असं ना ग्लास पेल्यासारखा शेप आहे। मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, काय असतं आपल्या प्रांतामध्ये आपल्या धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही आता कलश मांडताना तांब्याचाच कलश का मांडावा बरं, तांब्याचाच कलश मांडतो तर त्याचा विविध एक असा विशिष्ट आकार आहे, तो विशिष्ट आकार तसाच का असावा, आपल्या तांब्यासारखाच का नसू शकतो। तर बेसिकली कसं असतं बघा, हे जर कुंचम तुम्ही बघितलं तर कुंचमला अशी पट्टी आहे, इथे इकडे एक पट्टी आहे, खालची एक पट्टी आहे आणि त्या पट्टीवर तुम्हाला इथे शंख, चक्र आणि गंध अशा पद्धतीने तुम्हाला हे विष्णू स्वरूपातले चिन्ह दिसत आहेत। हे विष्णू स्वरूपातले जे चिन्ह आहेत याचे पूजन म्हणजे विष्णू स्वरूपाची पूजा केल्याने महालक्ष्मी आनंदी होते, ती प्रसन्न होते आणि तिला आपण प्रसन्न करू शकतो। थंबनेलमध्ये मी दिलेलं आहे की 5 म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं थंबनेलमध्ये सांगितलं की लक्ष्मी कुंचम सेवा केल्यामुळे एवढी नोकरी मिळाली। तर हो, तुम्हाला सांगते तुम्ही 5 शुक्रवार करा, 5 अष्टमी करा, 5 मंगळवार करा, 5 पौर्णिमा करा, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करा, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी काही इच्छा असेल मनोभावे कुठलाही भाव न करता, कुठलाही कुंचमचा भाव न करता मला सांगा, देवाला आपण एखादी गोष्ट मागतो तर म्हणतो का देव नको मला एवढं नको, मला एवढंच दे, किंवा देवाने तेवढं देतात तुम्हाला जास्ती मिळालं, तुम्ही कधी म्हणता का की देवा तुम्हाला एवढं दिलं, कमी दिलं तर बोलता तुम्ही की मी मागितलं होतं एवढं आणि तेवढं दिलं। पण जर तुम्ही देवाकडे एखादी गोष्ट मागताय तर तुम्ही मागताना जर कंजूसी करत नाही तर कुंचम घेताना का कंजूसी करता। कारण मी तुम्हाला सांगते माझ्याकडे जर का हे अवेलेबल आहे आणि माझं काम ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट आणि वास्तू कन्सल्टंट, मला असं वाटतं की माझ्याकडे जे काम आहे ते लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम आहे, लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम्सपासून बाहेर निघण्याचं काम आहे। पण तरीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कुंचम, त्याचबरोबर श्रीयंत्र अशा विविध गोष्टी तुमच्यापर्यंत आणत आहे।
का तर बाहेर जर का बघायला गेलं तर मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळतात ह्या तुमच्या सोयीनुसार तुमच्या सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून हे मला तुमच्यापर्यंत आणायचं होतं। आणि हो, कालच एका ताईंनी मला मेसेज करून पाठवलं की त्यांनी मागच्या वेळेस जेव्हा मागचा लॉट आला होता आणि त्या लॉटमध्ये जेव्हा त्यांनी माझ्याकडून कुंचम घेतलं, त्यांनी म्हणजे मला वाटतं त्याला झाले असतील आता महिना, दीड महिना, 2 महिने झाले असतील, त्यांनी 5 शुक्रवार केले। त्यानंतर त्यांनी विशेष अशी साधना म्हणजे शेवटच्या दिवशी विशेष अशी पूजा केली, विशेष अशी साधना केली, त्यांनी एक जोडप्याला जीव घातलं आणि त्यांना होईल तशी त्यांनी ओटी भरली किंवा त्यांना होईल यथाशक्ती त्यांनी तशी इच्छा केली आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या जॉबसाठी प्रार्थना केली होती। आणि तुम्हाला सांगते त्याला 5 शुक्रवार नंतर देवी महालक्ष्मीच्या 5 उपासनेनंतर त्यांना खरंच ही प्रचिती आली। आणि ही प्रचिती छोटी नाही, म्हणजे इतकी प्रभावी आहे की असं नाही, त्यांचे प्रारब्ध कर्म ते तर असणारच आहे, पण महालक्ष्मीची सेवा जर तुम्ही मनोभावे कराल तर नक्कीच आहे। त्यामुळे जर का त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, तुमचे 5 नाही 7 शुक्रवार लागू शकतात, पण मनात भावना पॉझिटिव्ह ठेवा की माझी इच्छा पूर्ण होणार आहे, फक्त ह्याचे झाले म्हणून माझं होईल असं नाही, तर तुमची भावना महत्त्वाची आहे। आणि कधीही आपण देवाच्या पूजेसाठी कुठलीही गोष्ट घेतो तर त्या देवेला त्या पूजेसाठी जो भाव आपल्यामध्ये असतो तो भाव महत्त्वाचा आहे, पॉझिटिव्ह आहे, तर तो भाव वाढवा। वस्तू घेताना भाव करू नका की ही वस्तू एवढ्याची आहे तर मग कमी होईल का, मागताना तुम्ही कमी मागता का, नाही मागत। त्यामुळे जेव्हा वस्तू घेता तेव्हा तुम्ही त्याचं मोलतोल करू नका, कारण तुम्हाला जर का मोलतोल करून गोष्ट घ्यायची असेल तर गोष्टी पण तुम्हाला मोलतोल करूनच भेटतील। त्यामुळे उदार मन ठेवा आणि उदार मनाने तुमच्या सेवा करत राहा। तर बघा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचे चिन्ह आहेत, इथे दिसू शकतात तुम्हाला, त्यामध्ये इथे गंडाचं चिन्ह आणि त्यानंतर इथे शंखाचं चिन्ह, अशा पद्धतीने तुम्हाला हे कुंचम भेटणार आहे। त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे हे कॉईन, ज्या कॉईनमध्ये अष्टलक्ष्मी आणि श्रीयंत्र असणार आहे। मला सांगा कुठे तुम्हाला हे मिळू शकतं, फक्त आणि फक्त 1100 रुपयात कुठे मिळू शकतं। आता तुम्हाला मी जे सांगत होते की 3 गोष्टी तुम्हाला त्याबरोबर एक्स्ट्राचे जे मिळणार आहेत त्या म्हणजे अशा प्रकारचं एक लाल वस्त्र, त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे माहिती पत्रक की ही पूजा कशी करायची, कशी मांडायची, कुठे करायची, कधी करायची, आणि त्याचबरोबर महालक्ष्मी स्तोत्र हे पुस्तक, एक वस्त्र आणि माहिती पत्रक ते तुम्हाला एक पेपरमध्ये प्रिंट करून तुम्हाला व्यवस्थित मी देणार आहे। तुम्हाला ही पूजा कशी करायची, कधी मांडायची, कुठे मांडायची, काय करायचं हे सगळं त्यामध्ये असणार आहे। माझ्यातर्फे तुम्हाला एक वस्त्र, महालक्ष्मी स्तोत्र, त्याचबरोबर तुम्हाला कुंचम, कॉईन, प्लेट आणि त्यातलं साहित्य हे सगळं मिळणार आहे। तर हे सगळं साहित्य इतक्या कमी किमतीत अजून कुठेच मिळणार नाही। आणि त्याचमुळे तुम्हाला जर का आता येत्या गणपतीपासून आपल्या गौरीच्या वेळेस, गौरी गणपतीच्या आगमनाच्या वेळेस लक्ष्मी कुंचम सेवा आपल्या गौरीच्या समोर करायची असेल आणि गौरीकडे आपल्या घरी भरभराट मागायची असेल तर नक्कीच ही सेवा ह्या वर्षी गौरी समोर करा, गणपतीत करा, तुम्हाला नक्कीच ह्याचे असे चांगले प्रभाव आणि असे रिझल्ट्स दिसून येतील। तर चला भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।